चंद्रपूर महापालिकेच्या हिराई महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमातल्या राजशिष्टाचारावरून नाराजी नाट्य रंगलंय। शासकीय प्रोटोकॉलनुसार शासकीय कार्यक्रम होत नसल्यामुळे काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काल कार्यक्रमातून वॉकआउट केलं होतं। या प्रकाराची तक्रार खासदार धानोरकर यांनी थेट लोकसभा अध्यक्षांकडे पत्राद्वारे केली आहे। चंद्रपूर जिल्हा प्रशासन एका महिला खासदाराचा जाणीवपूर्वक अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। शासकीय कार्यक्रमामध्ये राजशिष्टाचार डावलण्यात आल्याचं हे प्रकरण त्यांनी विशेषाधिकार समितीकडे सोपवण्याची मागणी केली आहे। खासदार बोलल्यानंतर विद्यमान आमदार असो किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी हा बोलत नाही। खासदाराच्या नंतर फक्त पालकमंत्री बोलतात। पण आपण आजच्या कार्यक्रमात पाहिलं असेल की कुठेतरी राजशिष्टाचाराचा भंग या ठिकाणी केला। माजी मंत्री आदरणीय सुधीर भाऊ या ठिकाणी जेव्हा मंचावरती आले, त्यांच्यासोबत भाजपाचे जे कार्यकर्ते आले, जे नगरसेवक देखील नव्हते, अशा सगळ्या कार्यकर्त्याचं स्वागत या कार्यक्रमात करण्यात आलं। शासकीय कार्यक्रमात हा कार्यक्रम हा शासनाचा आदिवासी विभागाचा होता। हा कार्यक्रम काही भाजपाचा किंवा भाजपानं आयोजित केलेला नव्हता, तरी पण राजशिष्टाचाराचं पालन या कार्यक्रमात झालं नाही। त्याच्यामुळे आजच्या या कार्यक्रमावरती आम्ही बहिष्कार टाकून या ठिकाणी आम्ही वॉकआउट केलं। तर या हिराई महोत्सवामध्ये नेमकं काय घडलं आपण बघूया। खासदार प्रतिभा धानोरकरांनंतर सुधीर मुनगंटीवारांचं भाषण सुरू झालं, त्यामुळे खासदार धानोरकर संतापल्या। मनपाच्या कार्यक्रमामध्ये भाजप कार्यकर्त्यांचे सत्कार सोहळे रंगले। पालकमंत्री डॉक्टर उईके आणि नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हे नाराजी नाट्य रंगलं। नाराज खासदार धानोरकर यांचे जिल्हा आणि मनपा प्रशासनाला त्यांनी खडे बोल सुनावले। मुनगंटीवार यांचं भाषण सुरू होताच धानोरकरांचा पारा चढला आणि त्यांनी वॉकआउट केला। खासदारांच्या भाषणानंतर केवळ कॅबिनेट मंत्रीच बोलू शकतात, मात्र आमदारांच्या भाषणामुळे धानोरकरांचा संताप झाला। तर त्यांच्या तक्रारीवर आता लोकसभा अध्यक्ष काय भूमिका घेतात ते 1 महिन्यानं कळेल, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावलाय। लोकसभा अध्यक्ष पाहतील, तर तुम्ही 1 महिन्यानी लोकसभा अध्यक्षांनी काय केलं ते विचारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।